त्याची फिकीर नसे खेळम्याला. पहिले आपला लग्न करतो म्हणते, मग नातवाचं लग्न करीन म्हणते. बाई 9 महिन्याची गरोदर राहते, हा खेड्डा 18 महिन्याचा गरोदर. जाऊ दे, आपणही झोपला पाहिजे. शांत जाऊन तरी नाहीये मुलगा. हा मुलग्यासोबत राहणं मरला होईल एका दिवशी. एखाद्या दिवशी पेपरात बातमी येईल, आज्याच्या पातण्यामुळे नातू गुदमरून नेला. खाली माझं नाव लिहिलं राहील, गोलू दुधराम कावळे. एखाद्या खेड्या संघात झोपला एकटा स्थिती गुडघ्या तेव्हा खाली झोपतो. एखाद्या गुडघ्या मरून जाईल म्हणून. अरे बाबू सकाळ झाली. हॅलो, गाडीत होते ना. काय बोलल्या पुन्हा मला कसा पस्तुरावानी झोपलाय ना. पण कामाची फिकर नाही, काय नाही. हा रातवरी चांगला खाते ना, रातवरी येऊन घरामध्ये येऊन झोपते. कुठला बाय लग्न करीन म्हणतो तर एक पोरगी नाही पसंत करे आले. हा आणि ते केसा कापला बाय सारा गाव बघते तुझ्या नातवाच्या डोक्यावर मोतेल बसला का म्हणून. कुठला आता लग्न करीन म्हणतो तर एक पोरगी पसंत नाही करे आले. उठ बाबू, अरे भाडे घासा होत्या, झाडझूड करा होता. कुठला बाय मी लाताच मारीन हो बोलल्या. तुझा काम रात्री रातभर सुत्रीबावर बोलला. सकाळी कसा तरी डोळा लागला होता, एवढा चांगला सपन पाहत होतो. लात मारून डोळा गुडघ्या सपन पाहत होता. लाता खात असेल कोणाच्या सपनामध्ये. माझ्या सपनात काय 2-2 बायका आल्या होत्या. आमच्या घरी सांगलाच नाही माझ्या आता झोपला म्हणून. बायका म्हणलं का चातुर मुतुरच करते खेळ मग. का माझ्या स्वप्नात आल्या होत्या आजा. एक म्हणते मी लग्न करतो, दुसरी म्हणते मी लग्न करतो. बस आता शुभमंगलम सावधान होणारच होता, हाल टाकणारच होती. तू लात मारून उठवला माझ्या सपने मुलं खेळल्या. स्वप्नात लग्न करते. हा मोठ्या गोष्टी सांगू राहिला. पाहतो का बाय माझ्या नंतर तुझाच नंबर आहे. तुझ्या मुलगा होईल ते लग्न करते माझा खेळ. मग तुझ्यावर गोष्टी सांगतो. अबे का माझे आता का झाला का मग तुझे तुझं होणार होते. आता माझा करू टाकू. पिकले कापूर नाही तुझ्या बोटावर येत. पिकले केस कापून राहिला खेळ मग. भांडे चांगले भांडे काय सोडतो नको माझ्या मुला कर हा कर तो कर. कधी कधी असं लागते मी तुझ्या नातू नाही, मी तुझी बायको हो. म्हणूनच म्हणतो गोल्या माझा लगेच करू रे, मग पुढच्या वर्षी तुझा करू. बायकोसाठी तर सगळं महिना लागायची. कायची शरम आहे, कायची शरम आहे. सगळं विकून खाल्लं. तुझ्या बाईचा अर्धा त्रास आहे का. कधी कधी असं लागते एखाद्या
बोरिंग मध्ये धसून मरून जाऊ माणसाला. त्याचं काय द्या का चांगला तशा गोष्टी सांगते काम कमी ना गोष्टी जास्त गोष्टी सांगते म्हणते हा काय नाही रे. तू झाड झाडच तू झाड तुला पोटाचा वाजा आहे तिथे. एक काम तर करणार आहे झाडझूड कर हा कर ते कर. आता तू झाड रागीच्या खेळण्यात यांच्या मारून आपणच मेला मग गावकर माझ्या भक्तानीलाच लागला आहे राग येतात तुझी एवढी राग येते खेळण्या तुझी मरावचा पहिलेच तेरवी करावता साऱ्या गावात जेव्हा मारावता लाडू वाढतो आणि खरी खरी आलूची जोड आहे हा माझा बाप दुधराम कावड्या. आपण मेला ह्या पिढीला बसवून ठेवला माझ्या डोसकावर. माझ्या पोराला वाईट साईड बोलू नको. वाईट साईड नाही असा राग येते पोतेला माझ्या पोरगा मेला तर डबल मारलो असतो. आमच्या मरणावरच चपला आहे वर्षीचा पुढच्या खूप चांगला होईल चांगलं भांडे का आपल्या तोंडाच्या बाबत आहे ते कामचं डबल आहे पुढच्या. आता का वय आहे का आता तुझ्या आजीला धरून हिंदाची वय आहे. त्या गोष्टी सांगते का केलास तू माझ्या. का नाही गेलो मी का केलास तू का नाही गेलो तुझी हड्डी केलं 4 दिवसाचा बिमार होता मुलगा. टायफॉइड निघाली होती. धोतर टटर पतला हाकत होता. मी धुतलो मी त्या धोतर सोड ते मी धुवून दिलो मी. तर तुझी मत तुला एवढंसं माझ्या हातावर टाकून दिली तर माझ्या हातावर चिरकत होतात तर हात का तोडून फेकलो का मी. हात का तोडून फेकलो मी. लहानपणी कोणी तसा करते हो तर दुर्बलात कमी जास्त त्याचा घेऊन राहिलाच का खेळण्या. काही फाईट होता त्याचा का पाहिजे टायफॉइड झाला होता म्हणते. उठून होता होता घरी कोणी यायचं ना. घरी जा आपल्या घरी. ए दरवाजा खोल ए गोल्या. बापू थांबला व खायला दरवाजा तेवढं फक्त फोटून जाईल. दरवाजा खोल रे गोल्या लवकर भेंडा आहे मध्ये तुला. ज्यामध्ये कोणी दरवाजा खोलला कोणाचं बायाने भेटावले. अबे राहुल तिने पाहून तुला काय जाऊ लागला. ए गोल्या दरवाजा खोल लवकर नाही तर इकडे बाहेर ये लवकर. कोण होतं पाहिना घरचा बुजुर्ग माणूस तू आहेस आपण पाहता. त्या तुझ्या नातवाले पाठव इकडं. त्याला सांगतो कोणतं काम आहे तर खोल दरवाजा नाही तर. काय साठी म्हणजे माझा पर्सनल काम आहे तुझ्या नातवाबरोबर. पाठव त्याला इकडे. त्याच्यासोबत तुला पर्सनल काम नसेल. तुझ्या बरोबर असं खेळण्या त्याला पाठव लवकर. दरवाजा खोल. घरचा बुजुर्ग मी जवान पोरं तुला पाठव मला घेऊन पळाली म्हणजे जवान तुला समजा नाही कोणतं काम आहे म्हणजे मी त्याला सांगतो इकडे दरवाजा पाठवतोच काय मारून लाथ या दरवाजाले. बाय सांभाळून बोल. हा का सांभाळून बोल. बापा मोठा सज्जन आहे का हाय रे याचा नातू पाठव ना त्याला सज्जन माणसाले. आता का झाला म्हणणार घरचा का झाला म्हणजे दिवसातून 3 वेळ माझ्या घराकडे येते हा तुझा नातू आणि मला पाहते ना असा पट्ट डोरा मारते. डोळा मारला तर खोटी लागला हो तुला. कोटी लागला दाखवतो सांग त्याला पाठव इकडं सांगतो कोटी लागला तर. माझं का वाईट आहे का माझा नातू पाहिजे ना माझ्या नातवासोबत लग्न कर धूमधडाक्यात लग्न लावतो. अरे अरे मोठा थडस आहे का याचा नातू. गावातली कुत्री नाही हुगे याच्या नातवाला. बहुत वाईट बोलली बे. बरोबर तर बोलली का कुत्री नाही हुंगे म्हणते तुला. बरोबर बोलली का कुत्री संग लग्न करणार आहोत. माझा नातू कुत्री सोबत लग्न करणार आहे. माझा नातू गेला बितला असेल राजा पाय कशी तुफान आहे आता. खेडम्या तुझ्यासोबत माझा कोणता कामही नाही आहे ना तसा तू कोणत्या कामाचाही नाही आहेस. पाठव त्याला इकडं. तुमच्या कामाचा नाही आहे म्हणते आज का बोललीस काय बोललीस म्हणजे तू दरवाजा खोल ना. घरात खेळमा दोघांच्या दोघं या इकडे बाहेर लवकर. बोलू का दरवाजा खोल खोल लवकर दरवाजा. चल ये. बोलू का दरवाजा ये खोल खोल तुझा मोठा बसवला खेडम्या खोल लवकर. कोणाला जन्म म्हणालीस तू मारी एका पुढची जानशी मारी. आता खोल ना दरवाजा मग मारचं. मोठे सांगून राहिली तर चांगले बोलायला. का समजून आलीस माझ्या आजार का समजून आलीस माझ्या आजार. आता आता गावात माझ्या आजार एका कुत्र्याला चावलं खडी परत मेला तो कुत्रा नाही वाचला. का समजून राहिलीस तो वासुदेव वासुदेवच्या पोरीची 13 महिने झाली तरी डिलिव्हरी होत नव्हती. माझ्या आजार मस्त उभारी धरून बाधेजवळ गरीब पर उभा राहिला. 15 मिनिटात नॉर्मल डिलिव्हरी झाली घरच्या घरी. ये खेडम्या इकडे ये.
गरोदर नसशील तरी डिलिव्हरी होईल. सदाशिवच्या घरची कोंबडी 2 वर्ष झाला अंडा देत नव्हती. नुसतं अंगणात असा उभा राहिला माझ्या आणि पर पाहिलं त्या कोंबडी का पटणारी अंगणात उभा गरीब माणूस समजून राहिले माझ्या हाताला. दरवाजा खोल ना, मग सांगतो तुला काय खोलाच्या गोष्टी करून राहिलीस. दारू भट्टीच्या सामने अंड्याची दुकान आहे आमची. रोजचे 4-4.5 अंडे विकतो ना. काय समजलीस तू? खोला उद्या तो दरवाजा तुमच्या त्या दुकानाचा. नाही तुमचे अंडे फोडलो ना मी नावाची अंबाबाई. तू आमच्या दुकानातले अंडे फोड. त्याच अंड्याचा जर आमलेट बनवून नाही चारले घरात गोष्टी करते हा खेळमा. आणि हे पुडक्या तुला वॉर्निंग देऊन सांगतो, उद्यापासून जर तुझा हा नातू माझ्या घरापासून फिरला ना तर याच्या तंगडीने तुझे हात नाही जर तोडलं तर मी हो नावाची अंबाबाई. मोठी जोगवा मंगावली आम्ही आमच्या घरी. हे का सांगते का अंबाबाई? हे अंबाबाई तू फक्त रस्त्यात भेट. फक्त रस्त्यात भेट. नाही तुला पाहून चोरानं पळालो मी बोलेलो. गेली हो बे, तू 2-4 वेळ बोलला पण तू इज्जत देतास का इज्जत घेतास? मी कधी काय कुत्र्याला चावलं हो पण त्या सदाशिवच्या घरच्या पोरीच्या डिलिव्हरीच्या कधी मी पाहते होते ती उपारी हो पण लोक ऐकून उद्या जर माझ्या घराला चल डिलिव्हरी तर मी काय खाली तर देत नाही. आता कोण खाया सांगते त्याच्या कोंबडीकर पोहायला म्हणजे डोळे बोलतात. तुझ्या साऱ्या कोंबड्या माझ्याकडे आल्या. तुमच्या बापाचा जाते म्हणते त्या तिला बाईला डोळा मारते तसे बाईले तिला तर मी बायको नाही करत. बायको करते म्हणते बजार माणसं तिच्या जवळ माझा मला म्हटलं माझा नातू धावते एक नाही जरा खुशतोय. बोलून झालं का बिली का नाही बोललो का आजा? मग जवानपणी तुझ्या लपडा घेतला नव्हता का? तुझ्यासारख्या असे घरावर लपडे आणलं का? इंटरनॅशनल लपडा केला होता मी भारताच्या बाहेर. आमच्या गावाला ते राणी आली आमच्या गरीबावर अभ्यास करायला आली होती. एकटं खुर्ची टाकून बसली एकटी मी डोळाभर पाहिलो ना जे बसली ते उपटतच नाही. म्हणाले बांधून गेला तेव्हा गेली. तुझी आजी राहिली असते मी फक्त सलमान खानचा हिरो राहिलो. गावाच्याकडे आणावले एक करते जाऊन ठेवलं नाही माझ्या बघा. उत्पादन